मागील भांडणाची खुन्नस धरून पिंटू उर्फ राहुल सुतार यांच्या डाव्या खांद्यावर प्रीतम भोसले कांबळे याने सुतारने वार केला. त्यात पिंटू उर्फ राहुल सुतार यांच्या डाव्या खांद्यावर जबर जखम झाली असून उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात पिंटू उर्फ राहुल सुतार यांच्यावर उपचार चालू आहे. राहुल उर्फ पिंटू नरसिंहराव सुतार माझ्यावर काय जीवे घेण्याचा हमला करण्यात आला. हमला अशा पद्धतीने करण्यात आला की माझ्यावरती गेल्या वर्षी एक गोल्लीबारचा मालक सत्यनारायण बिरादार यांनी आमच्यावरती गेल्या वर्षी खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यातील काही साक्षीदार काल मी हॉटेल द लिकर इथे जेवण करण्याकरता गेलो असता तिथे त्यातील गेल्या वर्षी जे गुन्हा माझ्यावर दाखल झाला होता खोटा, त्याच्यातले काही साक्षीदार तिथे मला पाहून, मी हॉटेलमधून जेवण करून बाहेर जात असताना मला पाहून ईश्वर कांबळे हा मला थांब एक मिनिट म्हणला. मी थोडं पुढे गेल्यावर थांबलो. पुन्हा त्याला लगेच कत्ता हातामध्ये घेऊन प्रीतम यादवराव भोसले आणि ईश्वर कांबळे यांनी माझ्या शर्टाला हात धरून तुला सत्यनारायणने जीवे मारण्यासाठी मला सांगितलं होतं. तू गेल्या वेळेस वाचला होता, आता वाचणार नाही म्हणून माझ्या डाव्या हातावर कत्त्याने गंभीर जखमी मला करून माझ्या हाड तुटलेलं आहे. तरी मी उपचारासाठी सरकारी दवाखान्यामध्ये आहे. माझी SP साहेबांना अशी विनंती आहे की अशा कठोर व्यक्तीवरती कठोर ते कठोर कारवाई करावी. सत्यनारायण बिरादार, ईश्वर कांबळे आणि हा प्रीतम यादवराव भोसले यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच विनंती.